परत एकदा चिकनची नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज मी बनवणार आहे चिकन कोरमा। तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मी हे 1 किलो चिकन मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। नंतर हे कोमट पाण्यामध्ये 10-15 काजू भिजायला घातलेले आहेत। नंतर हे 2 मोठे कांदे तळून घेतलेले आहेत असे चांगले गुलाबी कलरवर। एवढा खोबरा घेतलेला आहे, याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। थोडं आलं लसणाचे 2 चमचे पेस्ट आहे, अशी ओबडधोबडच वाटून घ्यायची, जास्त पेस्ट नाही करायची याची, हे अशी। नंतर खडे मसाल्यामध्ये हे तेजपत्ता, हे चक्री फूल, हे लवंगा, नंतर मिरे 5-6 विलायची, हे 2 मोठे विलायची, हे दालचिनीचा तुकडा आणि उंची शहाजिरे। तर आता सगळ्यात अगोदर आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडंसं टाकलं खोबरं मी लाल कलरवर थोडंसं परतून घेते। आणि हे दही घेतलेलं आहे, एवढं मी एक असेल 150 ग्राम असेल दही, याला थोडंसं फेटून घेणार आहे। तर आपले खोबरं छान गुलाबी कलरवर छान तळून झालेला आहे बघा, नंबर बघू शकता कलर हे असं काढून घेते मी। आता हे चिकन आहे धुवून घेतलेलं, त्याला मी 1 चमचा हळद टाकते, थोडंसं 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेते। त्याला छान हाताने मिक्स करायचं। चांगला हळद मीठ एकदम पूर्ण या चिकनच्या पीसला लावून घ्यायचं। आता हे चिकनला हळद आणि मीठ छान लावून एकदम चांगलं घुसून घेतलेलं आहे। इकडे मी थोडंसं तेल ठेवलं आहे कढईमध्ये गरम करायला। कोरम्यासाठी थोडंसं तूप पण वापरायचं, ह्या तेलामध्ये थोडंसं तूप आणि तेल असं दोन्ही मिक्स टाकायचं। तेल छान आपलं आता गरम झालं आहे आणि तूप पण वितळलेलं आहे। तर आता मी हे 2 मोठी विलायची टाकते, नंतर 5-6 छोट्या विलायची, थोडंसं चक्री फूल आहे हे टाकते, दालचिनीचे 2-3 तुकडे आहे, मिरे आणि लवंग आणि तेजपत्ता आणि थोडीशी उंची शहाजिरी। याच्यात 2 चमचे मी हे टाकते, आल्या लसणाची पेस्ट टाकून घेते। आलं लसूण पण छान परतून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। छान आता हे परतून झालेला आहे, छान मसाल्याचा, खड्या मसाल्याचा आणि अद्रक लसूणचा छान वास यायला लागला। आता हे चिकन मी टाकून देते याच्यामध्ये, हे असं छान परतून घ्यायचं याला तेलामध्ये 1-2 मिनिट। हे तळलेला कांदा आहे तो अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेते। जास्त बारीक वाटायचा नाही हा,
हे पण थोडंसं असं दरदरं वाटून घ्यायचं. हे असा आपला कांदा वाटून घेतलेला आहे मी, बघा. काढून घेते. आता याच्यामध्ये खोबरं तळून घेतलेलं आहे आपण, ते खोबरं वाटून घेते मी. आणि हे काजू एक 10 मिनिट कोमट पाण्यामध्ये टाकले होते, ते मी याच्यामध्ये टाकून घेते. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं, वाटून घेते. हे आपलं वाटून झालेलं आहे. खोबरं आणि काजूचं मिश्रण एकदम बारीक पेस्ट करून घेतली, बघा. हे अशी हे चिकन आता छान तेलावर परतून घेतलं, बघा. आता चिकनचा कलर पण चेंज झाला आहे. आता सगळ्यात अगोदर कलरसाठी आपल्याला थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते मी, एवढी. तेलामध्ये टाकल्यानंतर जरा कलर छान येतो. हे पण तळून घ्यायची छान. आता याच्यामध्ये मी दुसरे मसाले टाकते. आता हे आपलं घरचं तिखट आहे, ते टाकते. तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार टाका. मी 2 चमचे टाकले. नंतर हे किचन किंग मसाला आहे, सुहानाचा किचन किंग मसाला आहे, तो पण थोडासा टाकून घेणार आहे मी. इथं काढून घेते थोडं. हे सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला आहे, हा पण थोडासा घेते मी. हे किचन किंग मसाला आणि थोडासा सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला, हे पण याच्यामध्ये ॲड करते. छान मिक्स करायचं याला. आता याला मीडियमवर गॅसवर 5 मिनिट झाकून ठेवू आपण. तोपर्यंत हे दही फेटून घेते मी. हे दही छान फेटून झाले, बघा तुम्ही. एकदम काहीच गाठी नाही त्याच्यामध्ये, एकदम छान स्मूथ एकदम. आता हे 5 मिनिट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता हे दही टाकून घेते मी. हे पण छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये मी टोमॅटोचा अजिबात वापर करत नाही. हे आता मीडियम गॅसवर एक 10 मिनिट छान शिजू द्यायचं झाकून ह्याला. 10 मिनिट आपले झालेले आहेत, बघा. किती छान एकदम, बघा किती मस्त कलर आला आहे. खूप छान. आपण याच्यामध्ये पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही, ते फक्त दह्याच्या पाण्यामध्येच आपलं दह्यामध्ये शिजू दिलेलं आहे. तर याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेते, धुवून कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर. आता याच्यामध्ये हे आपण काजू आणि खोबरा याचं वाटण जे केलेलं आहे ते टाकून घेते याच्यात. आणि हा कांदा वाटून घेतलेला आहे, तो कांदा पण टाकून घेते. कांदा पण टाकला आहे मी याच्यामध्ये. आता थोडंसं पाणी टाकून घेते.
आता एक 10 मिनिट परत आणखी झाकून आपल्याला शिजू द्यायचं आहे. हे आपले 10 मिनिट झालेले आहेत. बघा आता छान आता चिकन शिजलेलं आहे. हे असं. आता याच्यामध्ये थोडंसं मी गरम केलेलं पाणी आहे, ते गरम केलेलं पाणी टाकते. तुम्हाला हवा तेवढा रस्सा करायचा असेल तेवढं पाणी सोडून घ्या याच्यामध्ये. मग थोडंसं 5 मिनिट याला झाकून ठेवते परत कमी गॅसवर. हे 5 मिनिट झालेले आहेत. आता बघू, काय मस्त कलर आला आहे आणि वास तर इतका छान यायला लागला आहे ना खूप. हे बघा, बघा तुम्ही. हे असे करायचे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. छान एकदम मस्त झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर अजून वरून टाकून घेते मी. आता गॅस बंद करते. आता ताट तयार केलेलं आहे बघा. हे आपलं चिकन कोरमा, हे जिरा राईस, हे चपाती आणि कांदा लिंबू. आता माझा मुलगा टेस्ट करून दाखवतो. तू पण खाणार आहे बाळा? अप्रतिम. लाईक करा, सबस्क्राईब करा, नक्की प्रयत्न करा.